दिवाळीत लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार। भाऊबीजेला रिकाम्या हाताने पाठवणार नाही। लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून 3000 रुपये देणार आहे। आणि ती सगळे देश हे वेगाने विकासाकडे गेले। खरं तर आपल्या देशामध्ये जेव्हा आपण संपूर्ण विकसित अवस्थेमध्ये होतो, आपल्याला अनेकांना याची कल्पना आहे की एक काळ असा होता की जगाच्या व्यापारात 35% व्यापार एकटा भारताचा होता। जगाच्या जीडीपी मध्ये 30% वाटा एकट्या भारताचा होता। अशा काळातला जो भारत आहे, त्या भारताकडे आपण बघितलं तर त्या भारतामध्ये पुरुषांएवढाच सन्मान हा स्त्रियांना होता। त्या भारतामध्ये स्त्री शक्तीची पूजा होत होती। आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की भारत त्या अत्युच्च शिखरावर गेला। आणि आपण बघा, भारताचं पतन कुठे आहे? भारताचं पतन दोनच गोष्टींमध्ये आहे। ज्यावेळी भारत आपल्या माता भगिनींचा किंवा स्त्रियांचा सन्मान करायला विसरला, स्त्रियांचा दर्जा जेव्हा समाजामध्ये खाली गेला आणि ज्यावेळेस समाज जाती व्यवस्थेत विखंडित झाला, त्याच वेळी भारत गुलाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि म्हणूनच पुन्हा एकदा